हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला. बेस्ट निवडा, रामबंधू निवडा. घर में घुसकर मारेंगे और बचने का एक मौका तक नहीं देंगे. पुन्हा भारतात दहशतवादी हल्ला करण्याचा विचार केला तर घरात घुसून मारू, पंतप्रधान मोदींचा इशारा. जब हमारी बहनों बेटियों का सिंदूर छीना गया, आतंकियों के फन को उनके घर में घुस के कुचल दिया. आमच्या बहिणी आणि मुलींचं कुंकू पुसणाऱ्यांना घरात घुसून मारलं, मोदींकडून सैन्याच्या कारवाईचं कौतुक. ऑपरेशन सिंदूर संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाची 5:30 वाजता पत्रकार परिषद. एमईएच्या पत्रकार परिषदेकडे जगाचं लक्ष. जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड मुसाच्या 3 साथीदारांचा खात्मा. शाहिद अहमद कुठेही मारला गेला. कुठे मुसाचा प्रमुख सहकारी असल्याची माहिती. भारताच्या हल्ल्यात पाकच्या सशस्त्र दलाचे 11 जवान ठार. पाक लष्कर दलाचे 6 तर हवाई दलाचे 5 जवान ठार. पाकिस्तानच्या लष्कराने दिली कबुली. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध घेण्याची मोहीम तीव्र. पोलिसांनी दक्षिण काश्मीरमध्ये लावले दहशतवाद्यांचे पोस्टर्स. तर दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला मिळणार 20 लाखांचं बक्षीस. एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची येत्या 25 मे रोजी दिल्लीमध्ये बैठक. ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदी घेणार आढावा. प्रशासनाच्या समन्वयाबाबत करणार चर्चा. कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात ड्रेस कोड लागू. पारंपरिक कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश करण्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं आवाहन. सीएसएमटी स्थानकावर प्लॅटफॉर्म साफ करणारं मशीन रेल्वे ट्रॅकवर कोसळलं. मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला. राज्याचा 10वीचा निकाल 94.10%, 98.22% कोकण विभागाची बाजी. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा. यंदाही मुलांपेक्षा मुलीच सरस.